मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असा गंभीर आरोप मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी केलाय। सतत मागण्या बदलत गेल्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटत गेलं असा दावाही पाटील यांनी केला। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या उत्तराकडे राज्याचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटलांमुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला पुन्हा संजीवनी मिळाली होती। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा रेटा प्रचंड जबरदस्त असा होता। राज्यभरात मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत होता। त्यामुळे सरकारलाही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती। राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा विधेयकाचा मसुदा विधानसभेत एकमताने मंजूर केला होता। त्यानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। मात्र मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनावर मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी गंभीर टीका केली आहे। हे आंदोलन जरांगे पाटलांच्या हातात न राहता ते आंदोलन भरकटलेलं आहे, दिशा गेलेली आहे आणि ते आंदोलन भरकटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि ह्याला जेवढे जरांगे पाटील जबाबदार आहेत तेवढे सर्व बाकीचे पण जबाबदार आहेत। आणि एक लक्षात घ्या, कळत नाही डायरेक्ट हे आंदोलन आता राजकीय दृष्ट्या प्रेरित झालेलं आहे। राज्यात मराठा समाजाच्या सुमारे 50 लाख कुणबी नोंदी मिळाल्याचा दावा केला जात होता। मात्र जरांगेंच्या आंदोलनानंतर फक्त 34,000च कुणबी दाखले मिळाल्याचा दावा दिलीप पाटील यांनी केला। प्रत्येक जणांना बहिष्कार म्हणजे गावात गावबंदी करणं, बहिष्कार करणं आणि कुठल्या कारणासाठी बहिष्कार करता? जर का समजा पाणी किंवा गावाला सोय दिला यासाठी बहिष्कार केला असता मान्य। हा जो बहिष्कार आहे हा राजकीय दृष्ट्या बहिष्कार आहे, त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे। जरांगेच्या बहिष्काराला पण विरोध आहे आणि त्या गावाने जे बहिष्कार टाकला त्याला पण विरोध। बीड जिल्ह्यातील बहिष्काराच्या घटना राज्याच्या सामाजिक सौहार्दासाठी धोकादायक असल्याचंही दिलीप पाटील यांनी सांगितलं। तर दिलीप पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे न्यूज 18 लोकमतनं प्रतिक्रियेसाठी मनोज जरांगे पाटलांसोबत संपर्क साधला। मात्र मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला। तसंच जरांगेंच्या निकटवर्तीयांनीही दिलीप पाटलांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील गंभीर आरोपांवर त्यांचं म्हणणं कधी मांडणार याकडे राज्याचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।